उंच डोंगर कड्यावर जिथे आभाळही ठेंगणं होतं, जणू काही या घरांना ते स्पर्श करूनच पुढे जातं. तिथे वास्तव्यास आहेत फक्त 3 घरं. विजेची सोय असली तरी 2-2, 3-3 दिवस वीज कधी नसतेच. या ठिकाणी जाणारे रस्ते म्हणजे फक्त कड्याकपारीतून गेलेल्या निमुळत्या धोकादायक निसरड्या वाटा. अशा या दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या आईविना पोरक्या भावंडांचा दररोज ते या जीव घेण्या निसरड्या डोंगरवाटांवरून खाली उतरत, आधाराला ना कुठला साखळदंड ना पकडायला दोरी, फक्त मनात शिक्षणाचं स्वप्न आणि उरात असलेली प्रचंड जिद्द. कदाचित यामुळेच कोणत्याही परिस्थितीत ते कधीही थांबत नाहीत. त्यांच्या या रोजच्या प्रवासात जीवाला प्रचंड धोका असतो, पण शिक्षणासाठी ते हा जीव घेणा प्रवास दररोज करतात. तोच प्रवास आज आपण या व्लॉगमार्फत जवळून पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. साधारण एक 15-20 मिनिटाच्या चालण्यानंतर आपण आता या शाळेपाशी पोहोचलोय. तर ही शाळा म्हणजे संपलेला नाही. आपल्याला या शाळेच्याही वरती जो डोंगर आहे, तर त्या डोंगरावरती ते कुटुंबांती मुलं राहतात. आपण आता चालतोय, चालताना थकवा येतोय, पण हे समोरचा नजारा बघा. मागून एवढा जोरात तुफान पाऊस आणि वारा आहे ना, बसलोय आम्ही जागेवर बसलोय. आपल्याला ज्या घरांपर्यंत आपल्याला यायचं होतं, तर त्यातलं हे एक घर आहे आणि वरती 2. अशी या ठिकाणी डोंगरात फक्त 3च घर आहेत. कोण आहे का घरात? दरवाजा उघडा. कुठे गेली? ओळखलं का मला? पण हे एवढ्या पावसात पण ही पोरं रोज शाळेला खाली जात आहेत. मग काय करायचं? बापरे, आम्ही येताना आश्चर्यचकित झालो. काय बेकार वाटे ती. हा, पायऱ्या खायचं बेकार. काय चालणं सोपं आहे का? आता आपण युवराज आणि कविता या 2 चिमुकल्यांच्या भेटीला आलो होतो. एवढा स्ट्रगल आहे या मुलांचा की मी शब्दातही सांगू शकत नाही. तर ही सुनीता दिदी आहे. तिला आम्ही बोलता बोलता शाळेबद्दल विचारलं, तर तिने मान खाली घातली. तर ते माझ्या नजरेतनं चुकलं नाही म्हणून मी परत विचारलं. छान अक्षर आहे की रे तुझं. धरतीची अभिलेख भाग्यवान. आज इतक्या हालाकीच्या परिस्थितीत 3 दिवस झाले यांच्याकडे लाईट नाहीये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दिवा लावतात आणि दिव्याच्या उजेडात हे कधी कधी अभ्यास करतात. म्हणजे आई विना ह्या तिघांचा संघर्ष जीवनात चालू आहे. या मुलांना भेटण्यास निघण्यापूर्वी आम्ही त्यांना शालेय उपयोगी असणाऱ्या वस्तूंची खरेदी केली. आणि मग पुणे, भोर, महुडे गाव असा प्रवास करत आम्ही घेवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. गाडी कुठपर्यंत जाते? वड्यापर्यंतच. पुढून बंद झालं का आता? गुरं मारणार नाहीत ना? जाऊ का चौकशीकडे? डोंगर माथ्यावर पावसाचा जोर प्रचंड असल्याने वाटा निसरड्या झाल्या होत्या. त्यावरून गाडी चालवणे मोठे कठीण भासत होते. आता गाडी इथंच लावू. वर लावून हा, सावकाश सावकाश. ढकलू का? मोठी दुरावस्था झालेल्या या वाटेवरील एका वळणावर गाडी लावून अखेर आम्ही पायी प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुभ सकाळ, शिव सकाळ. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल निशांत तावडे ब्लॉग्स मध्ये. तुम्ही आता जी पायवाट पाहिली असेल तर त्याच्यावरून आपण विचित्र आहेत किंवा इतकं या ठिकाणी सरकारची वाट आहे, त्यामुळे गाडी एकच माणूस घेऊन येऊ शकतो आणि एकाला चालत असं करत आम्ही आता या ठिकाणापर्यंत पोहोचलोय. मागे तुम्हाला हा डोंगर दिसत असेल, हा घेवडेश्वराचा डोंगर आहे आणि या डोंगरात काही कुटुंब राहतात. त्यांचा खडतर जीवन प्रवास आज आपण या ब्लॉग मार्फत पाहणार आहोत. मागील ब्लॉग मध्ये माझे मित्र अजित वेणुपुरे यांनी या ठिकाणाला भेट दिली होती. त्या ठिकाणी 2 शाळकरी मुलं आहेत. तर त्यांना जे काही शाळेसाठी उपयुक्त वस्तू आहेत त्या वस्तूंची मदत आज आपण त्या मुलांना त्या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण आपली गाडी लावलेली आणि ही जी पायवाट गेलेली आहे डोंगर धारेवरून, याच वाटेने आपल्याला आता पुढे जायचंय. चला, आजचा प्रवास कसा होतोय
ते आपण पाहूयात. डोंगर सोंडेवरून गेलेल्या पायवाटेने साधारण 10-15 मिनिटे चालल्यानंतर पायथ्याशी असलेल्या शाळेपाशी आम्ही येऊन पोहोचलो. साधारण एक 15-20 मिनिटाच्या चालण्यानंतर आपण आता या शाळेपाशी पोहोचलोय. तर ही शाळा म्हणजे संपलेलं नाही. आपल्याला या शाळेच्याही वरती जो डोंगर आहे तर त्या डोंगरावरती ते कुटुंबांती मुलं राहतात. तर ह्या शाळेमध्ये जे विद्यादानाचं काम जे सर करतात रोज येऊन न चुकता, तर त्या सरांना देखील साष्टांग दंडवत. आपल्या चॅनल मार्फत सरांचे खूप खूप आभार की जे या ठिकाणी विद्यादानाचं काम करतात. या ठिकाणी येणं सोपं नाहीये, वाट खूप अवघड, पाऊस पाण्यामुळे बिकट वाट आहे. या ठिकाणी येणाऱ्या सरांना देखील मानलं पाहिजे. अशा ठिकाणी येऊन ते विद्यादानाचं काम करतात. तर या ठिकाणावरून वर साधारण अजून 1 तास आपल्याला चालायचंय. तर त्या मुलांचा जो प्रवास आहे, रोज 1 तास त्यांना यायला आणि 1 तास जायला, 2 तास त्यांना शाळेसाठी द्यावे लागत आहेत. आणि अशा या कोसळत्या धो पावसात त्यांचा रोजचा हा प्रवास आहे. आता या ठिकाणावरूनच आपण वर चाललोय. चला. शाळेमागून गेलेल्या मुख्य डोंगरधारेची वाटचाल सुरू करताच आम्हाला या निसर्गाच्या खडतर आव्हानांचा सामना करत ती मुले या शाळेत रोज कसा जीव घेणा प्रवास करत असतील याची पावलोपावली प्रचिती येण्यास सुरुवात झाली. मागून एवढा जोरात तुफान पाऊस आणि वारा आहे ना, बसलोय आम्ही जागेवर बसलोय. उभं राहून देखील चालता येत नाहीये, कारण या मागच्या बाजूला पूर्ण दरी आहे आणि इकडं पण खाली दरी आहे. त्यामुळे बसण्याशिवाय पर्याय नाहीये. हवा आहे ना तुफान चालली आहे, मध्येच हवा इतक्या जोरात येते ना. या बाजूला पूर्ण दरी आहे, दरी आणि धबधबा. अशा या निसर्गाच्या आव्हानांना तोंड देत कोसळणारा पाऊस व वाहणारा भर्राट वारा अंगावर घेत आमचा प्रवास सुरू होता. हा प्रवास साधा नाहीये. आव्हानांना तोंड देत निसर्गाच्या आज या डोंगरधारांवरून वाटचाल करताना निसर्गाचे सौंदर्य व रौद्ररूप दोन्ही अनुभवायस मिळत होते. या पायवाटेवरनं झाडीतनं आता आपल्याला वाट काढत पुढे जायचंय. पाऊस तर प्रचंड सतत कोसळतोय. जबरदस्त प्रवास सुरू आहे आपला. आणि मग डोंगर माथ्यावर घेऊन जाणारा कातळ कोरीव पायऱ्यांचा प्राचीन मार्ग नजरेस पडला. बऱ्यापैकी आपण आता डोंगर चढून आलोय. आपण जे चाललोय ते घेवडेश्वर प्राचीन देवस्थान आहे. त्याच्या पाऊल खुणा आजही या ठिकाणी वाटेवरती डोंगरात दिसतात. त्याची साक्ष देणाऱ्या ह्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. पूर्वजांच्या आपल्या साक्ष देत आजही या भक्कम स्थितीत उभे आहेत. पाहूया आपण कशा आहेत त्या पायऱ्या. कातळात खोदल्यामुळे ना या पायऱ्यांचा भक्कमपणा किती वर्षापूर्वीच्या असतील देव जाणो, पण आजही इतक्या उंच ठिकाणी प्रचंड पाऊस, या ठिकाणावरून सतत पाणी वाहतं पावसात. तर असं हे पाणी सतत वाहणार. त्यांची काळाच्या ओघात झीज झाली आहे, पण आजही भक्कम स्थितीत या पायऱ्या आहेत. तर ज्या कोणी कारागिरांनी बनवल्या असतील त्यांना, त्यांच्या कष्टाला ह्याचं सर्व श्रेय त्यांना जातं की त्यांनी किती मेहनतीने आणि त्यांचा जीव ओतून ही कारागिरी केलेली आहे. जबरदस्त. माथ्यावर येऊन पोहोचताच हिरवाईने नटलेला डोंगर माथा आणि चहूबाजूला पसरलेले दाट धुके नजरेस पडले. एका बाजूला असलेल्या खोल दरीमुळे शेवटचा टप्पा हा चालताना थोडी खबरदारी व सावधानता बाळगावी लागते. डोंगराच्या पोटातनं गेलेल्या ह्या वाटा आहेत, निमुळत आहेत आणि पावसाचं पाणी सतत वाहतंय. त्याच्यावरनं आपला प्रवास चाललाय. आणि आता ही पुढची वाट बघा. असं इतकी निमुळती वाट आहे ना, म्हणजे ह्या तरी मोठे आहेत, इतकी ती निमुळती वाट आहे. एका बाजूला पूर्ण खोल आहे, दरी आहे एका बाजूला. त्याच्यावरनं चालताना खूप खबरदारी, सावधगिरी बाळगायची. या सर्व वाटा पार करत अखेर आम्ही वाडीजवळ येऊन पोहोचलो. फायनली आपला प्रवास म्हणजे या ठिकाणापर्यंत येऊन संपलाय. ज्या घरांपर्यंत आपल्याला यायचं होतं तर त्यातलं हे एक घर आहे आणि वरती 2. अशी या ठिकाणी डोंगरात फक्त 3च घर आहेत. तर त्या एका घरामध्ये जी ती 2 मुलं राहतात त्यांच्यासाठी हा आज आपण सगळं त्यांना हे शालेय साहित्य पुरवायला आपण आलोय. चला. वाटेत असलेल्या भल्या मोठ्या झाडाची अवस्था बघून येथे पावसाचे प्रमाण किती असेल
याचा अंदाज येत होता. या झाडावरती इतकं प्रचंड शेवळ साठलेलं आहे ना, जमा झालेलं आहे. त्याच्यावरून या घाट माथ्यावरती कोसळणाऱ्या पावसाचा अंदाज येईल तुम्हाला. हे सारा अनुभवत अखेर आम्ही वाडीपाशी येऊन पोहोचलो. या ठिकाणी फक्त ही 3च घर आहेत. हे पहिलं घर आहे आणि ही मागे 2 घर आहेत. या घरांची उंची किंवा रचना तुमच्या लक्षात आली असेल तर ही सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती प्रचंड पाऊस कोसळतो, उतरत्या छपराची घरं असतात आणि घराची जी उंची आहे ती फार नसते. आता हे बघा, हे कमरेला घराचं छप्पर आहे किंवा ही भिंत आहे. तर हे इतकी कमी उंची ठेवण्याचं कारण आहे की धो कोसळणाऱ्या पावसापासून घराची कौलं म्हणा किंवा घराचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये. हवेपासून वाहणाऱ्या प्रचंड वाऱ्यापासून हे घर सुरक्षित राहतं. तर हे कमी उंची असण्यामागचं हे कारण आहे. चला आता इथूनच या घराकडे आपल्याला जायचं पुढं. या डोंगर दऱ्यात राहणारं हे छोटंसं कुटुंब आहे. 2 मुलं, स्ट्रगल मात्र खूप आहे. तर चला आपण मागे आपण भेटलो होतो, तर आता ओळखतात का आपल्याला ते बघूया. कोण आहे का घरात? कोण आहे का? दरवाजा उघडा. कुठं गेली? हे हिरो, ओळखलं का मला? या बाहेर. दीदी कुठे आहे? ओळखलं का? चला आता आपण घरात जाऊया. पाऊस चांगलाच आहे. भिजलोय आम्ही, भिजलोय. असं झालंय का? लाईट गेली का? 2 दिवस झाले लाईट नाही. अरे बापरे, म्हणजे लाईट कसं काय गेली का काय? काय बोलायचं नाही. आज शाळेला सुट्टी आहे का? आज रविवार ना. रोज शाळेत या रस्त्याने येतो. अरे मी अवघडलो ना, मलाच कंटाळा आला. नाही. डेंजर. एवढ्या हो, या वाऱ्या पावसाचं काय नाही, पण हे एवढ्या पावसात पण ही पोरं रोज शाळेला खाली जात आहेत. ना, तर मग काय करायचं? बापरे, आम्ही येताना आश्चर्यचकित झालो. नाही बोल. काय बेकार वाटे ती. हा, या इथं पायऱ्या खायचं बेकार आहे. काय चालणं सोपं आहे का? तुम्ही तिघ आहे का? अरे मला वाटलं दोघीच आहे तुम्ही. नाही, पण ते शूजचं काम होईल तिघांचं. तिघांचं शूजचं काम आहे. तुम्हाला काहीतरी गिफ्ट आणले तर दे ना. तुम्हाला खास भेटायला आणि तुमच्या शाळेला थोडस उपयोगाला पडतील चहा कोण ठेवणार? अशा वस्तू घेऊन आलो. चहा कोण बनवणार? आल्यावर पण कधी मी खूप भिजलोय, त्यामुळे मला असं गार लागतं. चहाची गरज आहे मला. पप्पा कुठे गेले तुझे? गेलेत तिकडे पंढरपूरला. पंढरपूरला गेली वारीला. नाही आम्ही इथं बसतो. राहू दे, कशाला लोटताय, बसतो आपल्या इथंच. खुर्ची नको, बसतो आम्ही इथं. बाबा खुर्ची हे बघ, हे माझे मित्र आहेत, निशांत सर. ते पण आम्ही तुला भेटायला. ते खुर्ची आहे. काय नाव आहे तुझं? नाव सांग. युवराज. अरे वा, युवराज काय आडनाव? हुंबे. हुंबे. हा, आडनाव हुंबे. बहिणींची नावं काय आहेत तुझ्या? कविता, सुनीता. अरे वा. आता कितीला गेला तू? आता मी 4थीला गेलो. 4थीला गेला. मला सांग, कसा जातो रे तू या रस्त्याने? कोण कोण जातं शाळेत? कविता मी जातो. दोघच जाता. ब तू, कोणी नसतं. तुला युवराज भीती वाटते का रे या वाटेवरनं चालताना? नाही. आम्हाला लय भीती वाटली आता. हा, इथं नाही म्हणतोय की. कसं जातो सांगणार ना? हा. आता तुला जर्किंग बिर्किंग सगळं आणलं आम्ही. नावाप्रमाणे खरा युवराजेचा या सह्याद्रीचा. बिलकुल घाबरत नाहीस, काय नाहीचा. कितीला गेलायस? 4थीला. अरे वा. सर म्हणलं ना आमचे लवकर शाळेत येत जा. सरांचं नाव काय तुझ्या? गोळे सर. गोळे. सर. अरे गोळे सरांना सांगायचं बरं का, ते व्हिडिओ बनवणारे आले होते आणि त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हणलं. ही दीदी कोण? कविता का अनिता? कविता. अच्छा. कविता लागते. लाजू नको. तुम्हाला चॉकलेट वगैरे काय नाही आणलं, पण बाकीच्या वस्तू आणल्या का? तुम्हाला शाळेला ज्या उपयोगी आहेत तेवढ्या आम्ही आणल्यात. हे घे, ही बॅग तुमचीच आहे. ह्याच्यामध्ये फक्त एक माझी बॅग आहे, तेवढी मला फक्त देशील. काय काय ह्याच्यामध्ये 2 बॅग आहेत बघ. त्याच्यामध्ये भिजलं नाही का? बघ 2 बॅग तुम्हाला घ्या. बघ काय काय आवडते तुम्हाला त्यातलं बघा. आता आम्हाला काय माहिती नव्हतं ह्यांना काय लागतंय, पण आम्ही अंदाजाने आणले. ती एक दीदीला दे किंवा ती तुला घे. तू लहान आहेस ना अजून, तुझी पुस्तकं लहान असतील तर ती तुला घे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेनकोट आणलेत 2. भिजत जाऊ नका, मस्त आपला रेनकोट घालून जायचं दोघांनी. बघ एक दीदीला आणि तुला घालून बघ. आहे ना? मग तुम्हाला दोघींना नाही येत का? हा, मग तुम्ही दोघे घाला. बघ घालून बघ बसते का? तो बारका एका दीदीला दे, मोठा एका दीदीला दे. बघा कुठला, मला वाटतंय हा तोच मोठा असेल.
आणि त्याच्यामध्ये हे आहेत, वह्या पण आहेत, ते काढून ठेव बघ. हे नाही काढून घे. चप्पल बघ कोणते कोणते बसते वापरून बघ. सँडल तुला आठवतं की मी मागे म्हणलो होतो तुला पुढच्या वेळेस आलो की चप्पल आणणार, आठवलं ना? बघा बसतात का सगळं. ती मोठी दिदीला बसेल, मोठ्या बघ बरं दिदीला. दीदी. हा बघ बसते का तुला? हा ती तुला बसेल आणि यात बारक्या दिदीला ही बसेल. आम्हाला वाटलं दोघंच आहे, तिघ आहे ते माहितीच नाही. अरे त्यावेळेस मामाकडे होते का? बसतायत का बघ, एकदा घालून बघ. हा घाल घाल, तुला जी बसती वाटती ना ती बसते घाल. का व्यवस्थित बघ. मला त्या दिवशी तू बिना चपलीचा दिसला होता. हा चप्पल घालायची. दीदी तुला पण बसली ना? चला बरं झालं, म्हणजे आम्ही एवढं आलो डोंगर चढून, आम्हाला समाधान मिळालं. लेकरांच्या पाय आपल्या चपला आल्या. त्याच्यातली हे पण काढ, वया काढ बघ, भिजल्या असतील वया काढून ठेव. माग असतील बघ, त्याच्यामध्ये एक माझी बॅग आहे, ही दे माझी. ही जी बॅग आहे, बॅग बुचल वरती वर. वया आम्हाला जास्ती काही माहित नव्हतं, आम्ही आपल्या 6-7 वया आणल्या, कंपास पण आणि आणलेले. दोघांना 2 कंपास आणल्या. आता ही तिसरी दिदी हे माहितीच नव्हतं, नाहीतर अजून एक कंपास आणली असती. हा ती तुला घे, दीदीला ती दे बार्बीची. बघ मुलगी आहेस ना तू, फिमेल, त्यामुळे बार्बी आवडते का? बार्बी डॉल कलर कोणता आवडतो? पिंक. तुझा ड्रेस पण पिंक कलर आहे बघ, तुला पिंक कलरची कंपास बॉक्स भेटते. ते तुम्हाला भूमितीला वगैरे सगळं उपयोगाला पडेल. आता तू 5वीला जाशील ना, तर बघ ते सगळं तुला उपयोगाला पडेल. आणि लीड पेन्सिल आहेत त्याच्यामध्ये, त्या पेन्सिल वापरा. हे बघ, हे जे आहेत ना, हे कव्हर आहेत, हे दोघांच्या बॅगांना बॅगांना cover. पावसाळी कव्हर आहेत, हे घालायचे शाळेत जाताना वरनं. सॅक अडकवली ना ती की ते कव्हर खोलायची, कव्हर बॅगेत टाकायचे. बघ हा कव्हर कसा ते घातला? एक दिदीला दे, एक तुला घे. माझे एक फ्रेंड आहेत डॉक्टर तात्यासाहेब कोकरे, त्यांची 2 मुलं आहेत, अर्जुन आणि आराध्या कोकरे. या दोघांनी त्यांच्या पिगी बँक मधून तुम्हाला बॅग पाठवलेत. तर अर्जुन आणि आराध्या कोकरेला दोघंही थँक्यू म्हणा. हे बघ ते जे सँडल आहेत ते सँडल आणि बुक्स आहेत, ते संभाजी मगर यांनी तुमच्यासाठी खास पाठवलेले. तर त्यांना पण तुम्ही थँक्यू म्हणा. ते पुण्याचे आहेत, हा, तर त्यांनी तुमच्यासाठी ते पाठवलंय. ठीक आहे, ठेवा ते. आणि आम्हाला मस्त पैकी चहा ठेवा आता. चहा मला- आम्ही खूप भिजत आलोय. जास्त भिजलोय आणि परत जाताना भिजणार आहे. आणि आपल्याला अजून गप्पा पण मारायचे. हे बाहेर धो पाऊस कोसळतोय आणि आतमध्ये घरात वातावरण बघा, हा इतकं उबदार आहे ना. मस्त इथं शेकोटी चालली आहे. इकडं गुरं बांधलेली आहेत आपले सगळे, हे बालमित्र. आणि मस्त आता गरमागरम वाफळणारा चहा आहे आपल्या हातात. सह्याद्री मधल्या वाऱ्यातल्या भटकंतीनंतर हे सगळं मिळणारं सुख म्हणजे अवर्णनीय आहे. बाहेर कोसळणाऱ्या धोधो पावसाला अनुभवत गरमागरम चहाचा आस्वाद घेत आम्ही मुलांसोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली. गप्पा मारू आपण इथं. युवराज, मग कसं वाटतं इकडं पावसात? तुम्ही घरातून बाहेर निघता का नाही? मग आपले गुरं सोडून द्यायचे, गुरं नाही. गुरांकडे जातो तू? नाही, आम्ही नाही. सुनीता जाते. ती एकटीच जाते. आता घरातून पाऊस किती असतो इकडे? पाऊस नाही. तुला जाताना कसा जातो त्या नक्की त्या वाटेने? रेनकोट घालून जाते. रेनकोट आहे? जास्त पाऊस असला ना हा, सोडू नका. पाठवत जाऊ नका. हा सांगितलं. हा बरं. म्हणजे रोज किती वाजता निघतो इथून जायला शाळेत? 10ला. 10ला निघतो. आणि किती वेळ लागतो चालायला तुला ते? तरी पण 10-11 मिनिटं लागत. अरे 10-11 मिनिटात तू खाली जातो? बापरे. अरे आम्हाला यायला 1 तास लागला वरती. तू 10 मिनिटात कसं जातोस रे? पळत जातो का? पळत जातोय. ज्या वाटेवरनं आपल्याला चालणं देखील कठीण आहे, त्या वाटेवरनं युवराज मी म्हणतो पळत जातो आणि केवळ 10 मिनिटात तो खाली शाळेत पोहोचतो. नाही तुमच्या पाया खालचं नाही ना, आमच्या पायाखालचं काय? बरोबर. आम्हाला कामची सवय लागली ना हा त्याच्यामुळे. नाही पण तरी आहो ते 2-4 टप्पे केवढे अवघड आहेत. खाली दरीच आहे अख्खी. हा दृष्टी आली ना शिंदमाळावर, हा चिंच्या माळावरती, हा शिंदाजवळ इथून जायचं म्हणलं ना हा गावात असतील पाहिजे असं होतं चालणाऱ्या माणसाने.
म्हणजे तुम्हाला आज समजा आता एसटीने कुठं बोरला वगैरे जायचं असलं हा. तर घर किती वाजता सोडावं लागतं मग? सोडायचे लवकर नाही सोडायचे. 9ला गाड्या आहेत आमची, तासाला गाडी आहे. बरं, म्हणजे तासाला शिनगावात गाडी येते मोठ्या गावात. मवडे. हा हा. अच्छा. पण मग आजारी वगैरे पडलं तर दवाखान्याचं अवघडच होतं मला, अवघड आहे ना? खाली वगैरे जाणं. आता ही खाली घर आहे ना, हा आमची तीच सोडली. हा सपाट शाळेच्या खाली. हा, खाली आहेत 2-3 घर. ते इथनं सोडून खाली गेले का मग? हा. इथं अवघड आहे म्हणून. आता आम्ही एवढंच घर आमचं. बरोबर. आणि ते खाली येते. आता समजी आता शेवटी ही पण आता पुढे काय वेळ. हा, मोठी झाली की तू राहणार युवराज मोठा झाला की इथं तर खाली जाणार? हा, खाली बरं आहे का इथं बरं आहे? डोंगरात बरे. डोंगरात बरं आहे. आणि डोंगरात का आवडतंय तुला? का बरं आहे? फिरायला मिळतंय. रानमेवा खातो का तू डोंगरातला? काय काय खाल्लंय? जांभळ खाल्लंय. बर, करवंद, जांभळे. हा. ही येताना आम्हाला आंब्याची झाडं बरीच दिसली त्या डोंगर उतारावर. ती कुणी लावलीत? ती आली ते. आलीत, आपोआप आलीत. मग आंबे पाडतो का तू त्यांचे? नाही आंबे येत नाही. नाही येत? आता नाही. पण येतात का त्यांना आंबे? येते खाली खाली ना. मग तू गुरं वगैरे घेऊन जातो का गुरांमाग का नाही जात? नाही खाली नाही जात. नाही, खाली नाही, इकडे रानात फिरतोच का? वाघाची वगैरे भीती नाही वाटत तुला? पावसाने चांगलाच जोर धरलाय. किती दिवस झाला असा पाऊस नाही, चालू? आजच्या जास्त झाली. आजच जास्ती झाला का? कारण काय झालं, आम्ही जसं सुरू केलंय ना चालायला तसा पाऊस लागून राहिलाय. एखादं आहे ना. खालच्या त्या धारेवरती तर आहे ना अक्षरशः तो वारा ढकलत होता आम्हाला. वारा आहे, खाली नव्हतं. एवढा खाली पाऊस होता. म्हणजे आम्ही बसलोच खाली. हा जीव पडतं नाही. हा, डायरेक्ट पडलं खाली. पडली. बापरे, कसं काय? वाऱ्याने ढकललं त्या बाजूला. अरे बापरे. मग तू दूध घालायला खाली जाते एवढ्या लांब हा. रोज? हा. आणि पडली म्हणतीये ती. दूधला काटलं माझ्याकडे. हा, 5 लिटर दूधला काटलं माझ्याकडे. बापरे. मग रडत बसले असतील नाही घरी मारतील दूध म्हणून. सांडलं जाऊ दे, पण लागलं नव्हतं ना? लागलं नव्हतं एवढं. कशी काय वाऱ्याच्या प्रेशरनी तोल गेला का? नाही एकदा घसरून पडले असेल आणि हा. वाऱ्याच्या प्रेशरने तोल गेला तिकडे डायरेक्ट आपण. आता आम्ही ना येत होतो, अचानक एवढं वारं आलं की आम्ही असं खाली बसलो, मांडी घालून बसलो. मला आता वारं ढकलून जाईल आणि दोन्ही बाजूला दरी आहे ना. तुम्ही जाता बाबा धन्य. आम्ही बघितलं येताना कसं काय जातं ते. आता आपण युवराज आणि कविता या 2 चिमुकल्यांच्या भेटीला आलो होतो. मी मागेही इथे आलो होतो. एवढा स्ट्रगल आहे या मुलांचा की मी शब्दातही सांगू शकत नाही. आता आपण त्यांच्याबरोबर गप्पाही मारणार आहोत. मला सांग, कसं वाटतं, कसा जातो तू सकाळी शाळेत? तुझ्या सांगतो जायला जाऊ. आणि या दरीतून जाताना तुला भीती नाही वाटत? नाही. सवय झाली. हा. आता मला सांग, एवढा पाऊस आहे, इतकं दुःख आहे, असं कधी झालंय का की तू जातोय आणि एकदम दुःख तयार झाले आणि रस्ता दिसत नाही? दिसतो तरी पण पायाखालचा रस्ता आहे पायाखालचा म्हणल्यावर रस्ता काय? झाला म्हणून. आणि डोक्कर भरपूर आहे. तू बघितलं का डुक्कर? हा बुक इथून पाय करले. बघा. लय उकरले डुकरांनी. हा. मग डुकर लय त्रास देत असतील इकडे. ते तुम्ही आला ना त्या वाटाला उकरलेलं आहे. ते गाड्या आहेत ना, हा, हा, हा. गाड्या खाली डुकरांनी उकरले. अच्छा. अजून बाकी इथे कोल्हा लांडगा वगैरे असं काय? नाही नाही. बाकी नाही काय? आता इथं तुम्ही तिघच आहे इथे, लहान मुलं अख्ख्या याच्यावर तिघच आहे. तुम्हाला करमतं का? गरमचं. करमतं. लय गरम. आता पाऊस आहे, मला सांग, पावसाच्या घराच्या बाहेर पण जायचं नाही, मग काय करणार तुम्ही हा पावसात? ना, लय अवघड आहे. जायचं. अभ्यास करतो ना? हा. आता तू कितीला गेला? चौथीला. तू 5वीला. आणि तू? तुला नवीला कुठे शाळा आहे? आणि आठवीला. मग तू रोज खाली जाते? ती वरती शाळा तिथं कोण जातं? मी आणि तुम्ही दोघी त्या हायस्कूलला जाता? नाही 5वीला आहे. वरती शाळेत. पण तू जाते रोज खाली? नाही पुस्तकं नाही. कोणती पुस्तकं नाहीत तुला? 9वीची. 9वीची पुस्तकं नाहीत. पाठवून अरे, देऊ मी? पाठवून देतो लगेच. 100% तुला उद्याच्या उद्या पुस्तकं भेटतील. हा, पुस्तक आणि वह्या का? 9वीची कोणत्या विषयाची नाहीयेत का? काय कसं? सगळ्या विषयांची नाही. कुठल्याच विषयाची नाहीयेत? म्हणजे पुस्तकं नाही म्हणून तू आता शाळेत जात नाहीये का? काळजी करू नको, तुला उद्याच्या उद्या पुस्तकं मिळतील. खालून गावातून कोणी आणून देणार आहे का तुम्हाला? गोळे सरांचं पाठवलं तरी ते देतील. गोळे सरांचा नंबर आहे माझा. गोळे सर कुठे राहिलायत काय माहिती? नांदला. नांद मध्ये राहिलायत का? हा हा, ठीक आहे ठीक एक काम करतो, गोळे सरांकडे 9वीची पुस्तकं सगळी पाठवून देतो. आहे. आणि तुला वया किती लागणार आहेत 9वीच्या? माहित नाही. अजून काय काय लागतं? किती विषय आहेत माहिती का तुला 9वीला? बरं ठीक आहे, चल. अजून काय पाहिजे? वया आणि कंपोस्ट पेटी. कंपास पेटी, वही, अजून काय पाहिजे? पुस्तक. पुस्तक. दप्तर. बाकी काय? दप्तर आता तुला आहे ना, त्याच्यातली एक बॅग वापरशील तू. या दीदीला फक्त एक बॅग नाहीये. मग एक दीदीची बॅग हा ठीक आहे. आणि 9वीची पुस्तकं सगळी.
100% तुला उद्याच्या उद्या पुस्तकं देतो. तू शाळेतनं घरी राहू नको. हा, युवराज आणि तू एका शाळेत आहेस का? हा, नाही, तू आणि दीदी एका शाळेत आहेस. बरं, कोण? हा, खालच्या शाळेत. हा, आणि तू मग कुठं जाते? तू त्याच्यापेक्षा अजून खाली चालत जाते. बापरे, म्हणजे हा आपण जे आलो त्या शाळेत युवराज आहे आणि तिथूनही खाली दीदी अजून चालत जाते रोज, फक्त पाऊस असल्यावर. हा, टाकी. बापरे. आणि ही दीदी आहे मागं, कविता ना, सुनीता. तर ही सुनीता दीदी आहे. तिला आम्ही बोलता बोलता शाळेबद्दल विचारलं तर तिने मान खाली घातली. तर ते माझ्या नजरेतनं चुकलं नाही म्हणून मी परत विचारलं की तू शाळेत का नाही जात. तर तिचं उत्तर ऐकून म्हणजे आपल्याला माणूस म्हणून घेण्याची या 21व्या शतकात लाज वाटावी असं आम्हाला एका क्षणासाठी वाटलं. आज आपल्याकडं सर्व काही तंत्रज्ञान प्रगत असताना या दिदीनी घरी बसण्याचं कारण काय आहे तर तिच्याकडे 9वीची पुस्तकं नाहीयेत. 9वीची पुस्तकं नाही म्हणून ती शाळेत जात नाहीये. म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आम्हाला माहिती नव्हतं की ही दिदी पण या ठिकाणी असते. मागील वेळेस आमचे सर आले होते, अजित सर, त्यावेळेस हे दोघंच होते. त्या दोघांच्या अंदाजानेच आम्ही सगळ्या वस्तू घेऊन आलो. पण आजच्या आज जसं आम्ही खाली जाऊ तसं या दिदीसाठी 9वीच्या पुस्तकांचा संच आपण घेणार आहोत. आणि तिला ज्या काही वह्या वगैरे लागतील, शालेय पाठ्यपुस्तकात तिच्या ज्या वह्या असतील तर तो पूर्ण संच आपण उद्याच्या उद्या खाली त्यांच्या शिक्षकांकडे पोहोचवण्याचं या ठिकाणी प्रयोजन करू. आणि मग त्या ठिकाणावरून दिदी ते कलेक्ट करेल, त्या ठिकाणावरून ती घेईल आणि मग तिची उद्यापासनं किंवा परवापासनं ती सुरळीतपणे रोज शाळेला जाईल. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हाच आहे की इतक्या खडतर डोंगर धारेवरती हे कुटुंब राहतंय. आज त्यांच्याकडे या ठिकाणी इथे अशा खडतर वाटेतनं प्रवास करून त्यांची व्यथा घ्यायला येणारं कोणीही नाहीये. जर कोणाला आपल्यातल्या शक्य असेल त्यांनी फक्त या वाटेवरून प्रवास करून बघावा. म्हणजे यांचं जे खरंच डोंगरात राहणाऱ्या लोकांचं, रान माणसांचं जीवन प्रवास रान माणसांचा किती खडतर असतो त्या गोष्टी लक्षात येतील. आणि तशातनं ही पोरं जिद्दीने शिक्षण स्वतःचं पूर्ण. मुलांशी गप्पा गोष्टी करत असताना मुलांचे बाबा हे पांडुरंगाच्या आषाढी वारीला गेल्याचे समजले. तुम्ही जाता वारीला? आमचा मुलगा गेले तोय वारीला गेले. अरे वा, चला, म्हणजे तुमची आषाढी व्यवस्थित झाली म्हणायची. आज पांडुरंगाने आम्हाला तुमच्या दारात पाठवलं. थोडी का होईना पण आपल्या लेकरांना मदत म्हणून आम्ही आलो. लाईट नसली तरी देखील दिव्याच्या अंधारात अभ्यास करणारी ही लेकरं किती हुशार आहेत याची प्रचिती आम्हाला त्यांच्याशी बोलताना आली. छान अक्षर आहे की रे तुझं. हे कुठल्या विषयाची वही आहे? मराठीची. कसले शब्द लिहिलेत तू? हे कविता आहे. धरतीचे आम्ही लेकर आहे. बाबा, खरंच ह्या धरतीची ही लेकर आहेत. कविता पण बघा, आपण आता युवराजची वही हातात घेतली. धरतीचे आम्ही लेकर, तर मराठी विषयाची ही वही आहे. आणि कविता पण कुठली आहे समोर. येते तुला कविता ही पूर्ण? पाठ आहे, तोंडपाठ आहे तुझी? मन की मन म्हणून दाखव, जेवढी येते तेवढी मन. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया, सांगाती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाकर, मेनच जिमनीवरी केली वरीस बरी, आज आलं फळ त्याचे डुले शिवार, शाळू जुना मोती चमचमक त्याची साल भरी. अरे बाकी आवडता विषय? आवडता विषय? हा, कोणता विषय तुला मराठी आवडतं, गणित आवडतं, काय आवडतं तुला? गणित. गणित आवडतं. बघू गणित काय काय जमते तुला. कितीचा पाढा येतो तुला? मला 22 पर्यंत पाडे. 17चा मन बरं. 17 17 17 34 17 51 17 68 17 5 85 17 102 17 7 119 17 8 136 17 9 153 17 170. बापरे. 22चा मन. 22 22 22 24 22 66 22 88 22 5 110 22 132 22 7 154 22 8 176 22 9 198 22 220. या डोंगर धारेवरती या खडतर अशा सगळ्या ह्याच्यात राहत युवराज मराठीची कविता इतके पाडे 22 पर्यंत त्याचे पाडे तोंड पाठ आहेत. कुठंही न अडखळता तो या सगळ्या गोष्टी म्हणतोय. तर कोण म्हणतं की ह्या मुलांना शिक्षण किंवा ही मुलं कुठंतरी कमी आहेत? आवाज आपल्या कॉन्व्हेंटमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रचंड ज्ञान, आणि फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर आजूबाजूच्या परिसराचं किंवा
आलेल्या लोकांशी कसं वागावं याचं देखील ज्ञान यांना इतकं प्रचंड आहे ना, तर हे कोणी शिकवायला नसतं. ही मुलं आपोआप शिकत राहतात त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बघून. तर आज इतक्या हालाकीच्या परिस्थितीत 3 दिवस झाले यांच्याकडे लाईट नाहीये. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दिवा लावतात आणि दिव्याच्या उजेडात अभ्यास करतात. तर मला आता एक सांगा, आता ही 3 लेकरं आहेत बरोबर, तर आज तुमच्या पत्नींना देवाज्ञा झाली, यांच्या आजींना, तर यांचे वडील आता वारीला गेलेत. मग ह्या तिघांचा सांभाळ तुम्ही एकटेच करता. तुम्हाला असं हे नाही वाटत की बाबा कसं 3 लेकर आपण सांभाळणार? हा आवड झाला आता म्हणण्याचं काय करायचे, पर्याय नाही ना. हा, मग यांना स्वयंपाक वगैरे कोण करतं? त्याच बनवतात, मग काय करायचं. ही मोठी दिदी बनवती? हा. बापरे, म्हणजे इतक्या कमी वयात त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडल्यात. मग काय, या दोघांचा तरी म्हणजे तसं विना आईच्या शिवाय दोघांचा संघर्ष चालू आहे. नाही ना. आणि मोठ्या दिदीला आहे आई. हाय हाय हा. हाय. तर या तिघांचा तसं संघर्षच आहे या ठिकाणी राहून. आमच्यासाठी पुन्हा एकदा चहा बनवण्याची तयारी सुरू असतानाच लाईट आली आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला. बरं झालं. अरे वा, कसा आनंद झालाय सगळ्यांना, लाईट आली. हा, आमचा आशीर्वाद काय नाही बाबा. अरे बाळा, आमच्या आशीर्वादाने नाही आली, ही पांडुरंगाची कृपा आहे. आज एकादशी आहे ना, पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाने या मुलांसाठी अभ्यास दिव्यावर करतात. 3-4 दिवस झालं. हे बघ, आम्ही इतक्या दिवसापासून यायचं म्हणतोय, पण आम्ही आजच काय यावं? हा, म्हणजे आज आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला काही माहिती पण नाही की तुमचे वडील वारीला गेलेत किंवा काय. म्हणजे पांडुरंगानेच आम्हाला पाठवलं ना आज इथं कुठल्या ना कुठल्या रूपात तुमची मदत करायला. म्हणजे वडील वारीला गेलेत, पांडुरंगाने ऐकलं का नाही? तुमच्या वडिलांनी तिथं काहीतरी प्रार्थना केली असेल की माझ्या लेकरांवरती तिथं लक्ष ठेव. हा, बरोबर आहे का नाही? काय युवराज, पप्पांचं ऐकलं का पांडुरंगाने? युवराज खुश आहे ना तुम्हाला? आता उद्यापासून शाळेत नवीन दप्तर, रेनकोट, मस्त वह्या, पेन्सिल. हा, तुमचं आहे ना बँक खाता असलं ना तर आम्हाला द्या. काय होईल, आम्हाला लोक मदत करणारे भरपूर आहेत, पण आम्ही स्वतःच्या खात्यावरती कुणाचा 1 रुपये पण घेत नाही. तर आम्ही का म्हणतो तुमचेच बँक खाते द्या. तुम्हाला जी मदत होईल कुठल्याही रूपात कोणीही करल ती प्रत्यक्ष करतील डायरेक्ट तुमच्या खात्यावरती. त्यातून थोडेफार मिळणाऱ्या त्या मदतीतून ह्या मुलांचं शिक्षण होईल निदान. बाकी तुमचं घर वगैरे खूप छान आहे. तर तुम्हाला आता ह्या मुलांच्या फक्त शिक्षणाचीच गरज आहे. यांच्या शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्या. उद्या ही मुलंच तुमची परिस्थिती बदलतील. ही जी आता तुमची हालाकीची परिस्थिती आहे ना, तर ही मुलंच तुमचे उद्या चांगले दिवस आणतील. हे खात्याचे तपशील या ठिकाणी देतोय. तर आपल्यापैकी ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी याच्यावरती मदत नक्की करा. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यातून हे लोक चालवतील. आज या मुलांसोबत काही क्षण घालवून त्यांना शालेय स्वरूपातील केलेल्या मदतीचा त्यांच्या चेहऱ्यावरून दिसणारा आनंद पाहून आमचे मन आणि डोळे दोन्हीही भरून आले. परतीच्या वाटेवर निघताना या दोन्हीही मुलांनी काही अंतरापर्यंत आम्हाला सोबत केले. पाणी आहे का? कसलं पाणी आहे? मग हे तुम्ही प्यायला पण हेच वापरता? कुठून भरतो पाणी? ते वरती जे पडले तिथून? बापरे, किती म्हणजे लहानपणापासून तू हेच पाणी पितोय तसं? क्या बात आहे. चला आता. वाटेत परतीच्या प्रवासात काही अंतर आम्हाला सोबत करायला आलेल्या या रानपाखरांना पुढे चालताना पाहून मन आनंदून गेले. काय दरी आहे ही? हा हा, मग या दरीची भीती नाही वाटत? दरी असली तरी काय म्हणलं तू? दरी हा, मग या दरीची भीती नाही वाटत? दरी असली तरी काय म्हणलं तू? दरी असली तरी दरी असली तरी शाळेत जायचं, घाबरायचं नाही. पावलं सांभाळून जपून टाकत जावा. हा दीदी, या वाटेवरनं चालताना घाई करायची नाही अजिबात. शाळा कुठे दिसते? मस्ती करायची नाही. शाळा कुठे? बापरे, ही वाट जर बघितली ना, एकदम म्हणजे सरडी आणि एकदम दरी आहे, म्हणजे फक्त पाऊल वाट एवढीच जागा. या डोंगर धारेवरच्या हे बाल सवंगडी, आज आपण यांना शालेय मदत केली. तर परतीच्या प्रवासावर आम्ही निघालो होतो. ते दोघं बहीण भाऊ बोलले रेनकोट घालतो, आम्ही तुम्हाला अर्ध्यापर्यंत सोडायला येतो. त्यांच्या आजोबांनी पण यांना पाठवलं की नाही जावा तुम्ही, अर्ध्यापर्यंत त्यांना सोडून या. तर ही रानमाणसांची आपल्या प्रती असणारी माया असते, अनोळखी लोकांप्रती त्यांचे असणारे हे तितके प्रचंड प्रेम हे क्वचितच पाहायला मिळतं. आणि आज
या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकंती करताना आम्हाला आवर्जून पाहायला मिळतं. या दोघांचा आपण इथूनच निरोप घेतोय. खालचा डोंगरवाट अजून भरपूर आहे, आपल्याला खाली उतरायला 1 तास लागणार आहे. त्या दोघांना आता आपण इथून परत पाठवू. 5 वाजत आले, पावसाचे दिवस असल्याने लवकर आता दाटून आले की अंधारून येते. त्यांना आपण इथून परत पाठवतोय. तुम्ही आता लगेच जावा इथून परत आम्ही तुम्हाला भेट द्यायला येऊ. आपल्यापैकी ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी यांचे बँक तपशील दिलेले, त्याच्यावर जास्तीत जास्त जमेल तितकी मदत करा. ती मदत यांच्या शालेय शिक्षणासाठी बाबांनी सांगितलंय, आवर्जून आम्ही खर्च करू. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय महाराष्ट्र. चला टाळी द्या दीदी. चला बाय. जाऊ. आज या सह्याद्रीच्या अतिदुर्गम ठिकाणी राहणाऱ्या भावंडांचा दररोजच्या शिक्षण घेण्यासाठीचा जीव घेणा जीवन प्रवास आपण या व्लॉगमार्फत पाहिला, जवळून अनुभवला.